नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 3 एप्रिल 2025. तर आजच्या दिवसाचे चालू घडामोडीचे जेवढेही टॉप प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे. जेणेकरून असेच नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. प्रश्न पहिला आहे, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्र राज्याने 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र सरकारने शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. ओमप्रकाश शेटे हे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे हे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे हे असणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. वंदना कटारिया यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केलेली असून ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. वंदना कटारिया ही हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. वंदना कटारिया यांनी हॉकीमधून निवृत्ती जाहीर केलेली असून ती सर्वाधिक किती सामने खेळणारी भारतीय महिला हॉकीपटू ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. एकूण 320 सामने खेळणारी ही भारतीय महिला हॉकीपटू ठरलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. वंदना कटारिया यांनी हॉकीमधून निवृत्ती जाहीर केलेली असून तिने किती गोल नोंदवलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 158 गोल या वंदना कटारिया यांनी नोंदवलेले आहेत एकूण 320 सामन्यामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहव्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सायली भोयर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापकपदी पदभार स्वीकारलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाबरोबर करार केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत महाराष्ट्र राज्याने राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. चालू आर्थिक वर्षामध्ये देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक साखरेचे उत्पादन झालेले आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र शासनाद्वारे 2 ते 4 मे 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाद्वारे 2 मे ते 4 मे 2025 दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र शासनाद्वारे कोणत्या कालावधी दरम्यान महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आपण आताच पाहिलेलं आहे. 2 मे ते 4 मे 2025 या कालावधीमध्ये ऑप्शन क्रमांक सी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. मूडीजने 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 6.5% हा अंदाज भारताचा विकास दर होणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. आशियाई हॉकी करंडक भारतामध्ये कोणत्या राज्यात होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बिहार राज्यामध्ये आशियाई हॉकी करंडक स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पश्चिम बंगाल राज्यामध्ये
भारतातील पहिलं गोठलेलं प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आलेलं आहे? समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्याच्या सौदागरी ब्लॉक प्रिंटला GI टॅग प्राप्त झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गुजरात राज्यामधील सौदागरी ब्लॉक प्रिंटला GI टॅग प्राप्त झालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सरहुल उत्सव हा झारखंड राज्यामध्ये साजरा केला जात असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. भारतीय महिला हॉकीपटू वंदना कटारिया यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यामधून निवृत्ती जाहीर केलेली असून ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उत्तराखंड या राज्याशी वंदना कटारिया या संबंधित आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह हा कधी साजरा करण्यात येत असतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1 एप्रिल ते 7 एप्रिल या दरम्यान कालावधी दरम्यान अंधत्व निवारण सप्ताह हा साजरा करण्यात येत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. द ग्रेट कॉन्सिलिएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संजीव चोपडा यांनी द ग्रेट कॉन्सिलिएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द इंडिया हे पुस्तक संजीव चोपडा यांनी लिहिलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. एक्झरसाइज टायगर ट्रम्प हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशांमध्ये होत आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये एक्झरसाइज टायगर ट्रम्प हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे होते 3 एप्रिल 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल.